राजकारणामध्ये ट्विस्ट का असतं हे जर का बघायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची आणि शिवसेना ह्यांच्यामध्ये झालेली युतीचा धर्म असताना भाजपाने तो धर्म पाळला नाही असे संकेत देत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित आले. अचानकच हा निर्णय म्हणजे राजकारणातला खूप मोठा बदल होता हा. नाही बदल काय नाही, सत्तेमध्ये तिघं आम्ही एकत्रच आहे. पण स्थानिक राजकारणामध्ये एवढा मोठा ट्विस्ट कसं काय? स्थानिक राजकारणामध्ये पण आम्ही मिळून मिसळत होतो बरेच वेळा. आता थोडं अधिकृत मिसळलो असं झालं ते. अधिकृत एका मित्राला सोडून तुम्ही अधिकृत आला. हे बघा काय असतं, घरात 3 भाऊ असतात. मोठा भाऊ जरा रागवलं बिगवलं तर माणूस काय करतं, लहान भावाकडे जातं. लहान भाऊ तर काळजी करेल, जेवण बिवण देईल म्हणून. असं एक मोठा भाऊ थोडं रुसला म्हणून लहान भावाकडे आम्ही मिळून मिसळून आलो. मोठ्या भावाचा रुसवा इतका मोठा झाला की तुमचं म्हणजे तुमच्या रडण्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही असं म्हणायचं का? नाही, द्यायला पाहिजे होतं खरं म्हणजे. कारण का त्यांचं ते कर्तव्य होतं. पण असेल काहीतरी त्यांची मजबुरी अडचणी असतील काहीतरी. पक्षाचे वरिष्ठ नेते मोदी, अमित शहा, फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि त्यांच्या मिळालेल्या सहकार्याच्या कामामध्ये राज्याचं राजकारण केलं, त्यांचं कौतुक करण्यामध्ये वेळ जात नाही. पण इथले नेते असं का? नाही, काय झालं ते आता वरच्या आदेशच होता सगळं. CM साहेब असू द्या, दोन्ही DCM साहेब असू द्या, किंवा आपले जे सेना असू दे, राष्ट्रवादी असू दे, BJP असू दे, सगळ्यांनी एकत्र लढणं चांगलं म्हणून युती करायला सांगितली होती. आता इथं लोकल लेवलला काय झालं, काय अडचणी आल्या तर आम्हाला माहीत नाही. पण आणि त्यांनी आम्हाला एकदम म्हणजे फार कमी जागा देतो म्हणले. त्यामुळे तुम्ही एक म्हणाला होता सन्मानजनक जर का आम्हाला निमंत्रण नाही आलं तर आम्ही निर्णय घेणार. म्हणून तर निर्णय घेतला. म्हणजे सन्मान मिळाला नाही मिळाला. एकूणच हे राजकारण करत असताना रात्रीच्या 1:30 वाजता तुम्ही भरणेंना फोन केला. हो केलो. काय पहिली प्रतिक्रिया काय होती त्याची? मी मामाला फोन केलो. मामा आमचे मित्र आहेत पहिल्यापासून आमचे. मग काय मला सांगा मित्र साहेब म्हणले, नाही मामा असं असं आहे करायचं, हे करून टाका म्हणलं, आपण काय काळजी करू नका म्हणले. लगेच त्यांच्या लोकांना फोन केले. त्यांचे लोक 15 मिनटात आमच्या ऑफिसला आले. चर्चा झाली, बैठक झाली, रात्री सगळं ठरलं आणि दुपारी आम्ही दुसऱ्या दिवशी नाश्ता केलं. नाश्ता करून तुमच्या पत्रकार बंधूसमोर सगळं जाहीर केलं. वंदे भारत नंतर ही एवढी सुपरफास्ट झालेली घटना नाही, बुलेट ट्रेन झाली. वंदे भारत नाही, बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट झाली. बापू, ह्याच्यामध्ये जे काही सीट शेअरिंग आहे ते कशा पद्धतीनं झालं? कारण शहराचं राजकारण मित्रेसाहेब म्हणतात की बापू खूप जाणतात. एकूण सीट शेअरिंग कसं होतं? मित्रेसाहेबांच्या पुढाकारांनी शिवसेना राष्ट्रवादीची हे युती झालेली आहे. 51 जागा आम्ही घेतल्यात, म्हणजे 50-50% समान वाटणी आम्ही करून एकत्रित जातो आहे. ह्याच्यामध्ये कौतुक आहे तुमच्या दोघांचं की मुस्लिम बहुल असलेल्या प्रभागाला तुम्ही राष्ट्रवादीकडे ठेवून युती केली. म्हणजे हा निर्णय घेतानाही धाडस लागतं बरं. एकदा एकत्र म्हणून लढायचं ठरलं. लढायचं का नांदायचं? नाही, लढायचं पण ठरलं आणि पुढं नांदायचं पण ठरलं. त्यामुळे थोडं इकडं तिकडं होणारच, त्यामुळे समजूतदारीने घ्यावं लागतं. 2 पावलं त्यांनी मागे घेतले, 2 पावलं आम्ही मागे घेतलो. त्यामुळे कुठेही चर्चेत काही अडचण आली नाही. 51 जागाचं सहज आपल्याला मनोमेल मिळून जुळून आलं. बरं, आता जे काही होणार आहे बी फॉर्म वगैरे सगळे जवळपास हा प्रोसेस पूर्ण झाली असतील, कधीपर्यंत मिळतील हे? नाही, तुम्ही थेट आणून देणार की काय करा? त्यासाठीच आम्ही भेटलो सगळ्या आरोना, किंवा थेट आणून दिलं चालतं किंवा वैयक्तिक आणून दिलं चालतं. मग त्यांनी सांगितलं बा तुम्ही उमेदवाराकडे दिल्या, सूचकाकडे द्या तरी चालतंय, नाहीतर तुम्ही पार्टीकडनं तुमचं प्रमुख माणसं आणून दिलं तर चालतं म्हणून सांगितलं. तर 2 दिवसावर म्हणजे परवा दिवशीपासून 3 दिवसानंतर प्रत्यक्ष रणनीतीला सुरुवात होणार आहे. भाजपा हा प्रतिपक्ष असणार आहे, शत्रू असणार आहे की मैत्रीपूर्ण लढत असणार आहे? हे बघा, राजकारणात कोण शत्रू बी नसते, मित्र नसते. तत्त्वाचं राजकारण चालतं आहे. आम्ही आमच्या तत्त्वाने, राष्ट्रवादी शिवसेना आपल्या तत्त्वाने रणनीती आखणार, ते त्यांच्या तत्त्वाने रणनीती आखणार. म्हणजे वेळ पडली तर 2 शब्दाला 4 शब्द द्यायची तयारी आहे. तिकडनं कसं येतं तसं होतं, त्याला काय, जसं देऊ तसं घ्यायचं. बापू, किती असेल मॅजिक फिगर? मॅजिक फिगर 7 येणार एवढं सांगतो. 7 येणार आहे. आणि तुम्ही तिघं एकत्रित येऊन समोरच्याला देखील, आता जरी समोरच्याला वाटत असलं तुम्ही प्रतिस्पर्धी, पण आता सभागृहामधला फिगर किती असेल शिवसेनेचा? नाही, सभागृहातला फिगर शिवसेना 51 जागा लढते.
एकनाथ शिंदे साहेबांची स्टाईल तो सगळ्याला माहीत आहे. स्ट्राईक रेट हा त्यांचा स्पेशल शब्द आहे. सोलापुरात सुद्धा आमचा स्ट्राईक रेट सगळ्यापेक्षा चांगला असेल. म्हणजे कमी लढवून जास्त जिंकणं हा आमचा त्यातला अजेंडा असेल. म्हणजे दुधनीनंतर दुसऱ्यांदा शुभेच्छाचा फोन नक्की येणार एवढी खात्री. 100%. क्या बात आहे. म्हणजे स्ट्राईक रेटवर भाष्य करणारे हे दोन शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेली जी काय रात्रीची बुलेट ट्रेन पद्धतीनं जी चर्चा होती ती फलित आली आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रतिस्पर्धीच असू, 2 दिला तर 4 देऊ या भाषेमध्ये म्हेत्रे साहेबांनी त्यांना म्हणजे त्या प्रश्नाला उत्तर दिले. पण सभागृहामध्ये मात्र हे 3 पक्ष एकत्रित येऊनच सत्ता मिळवणार आहेत आणि सत्ता काबीज करणार आहेत. कशी आणि कशा पद्धतीनं पदाधिकाऱ्याची सीट शेअरिंग कशी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.